त्याचबरोबर महाराष्ट्र पब्लिक स्कूलचे अध्यक्ष कराटे मॅडम, प्रणव सर, मुख्याध्यापक श्री सामरेड्डी सर आणि उपस्थित सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी मित्र मैत्रिणी, आत्ताच आपण बरेच कार्यक्रम समोर बघितले। अहिल्यादेवी होळकरांची पूर्ण माहिती आपल्याला मिळाली आणि याच उद्देशाने आत्ताच बारस्कर सरांनी सांगितलं की याच उद्देशाने आजचा हा पुण्यतिथीचा कार्यक्रम आयोजित करण्याचं विचार भारतीने प्रायोजित केलं होतं आणि फार चांगल्या पद्धतीने आपण हा कार्यक्रम इथे घडवून आणला। त्याबद्दल सर्व शिक्षकांचं मी अभिनंदन करेन आणि विद्यार्थ्यांचंही अभिनंदन करेन। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या अतिशय गरीब खेडेगावातून जाऊन इंदोर येथे राज्यकर्त्या बनला। आपण पूर्ण इतिहास ऐकला आणि बघितला सुद्धा। तर अगदी खेड्यातल्या मुलीने दाखवलेलं एक खूप मोठं कर्तव्य, खूप मोठं काम त्यांनी केलं। भारतामध्ये जे आपला भारत हा पहिल्यापासून हिंदू राष्ट्र म्हणून ओळखला आहे। अनेक राजांनी इसवी सनापूर्वीपासून मंदिरं, वेगवेगळे तीर्थस्थळ आणि धार्मिक भावनेने सर्व मंदिरं उभे केले होते। परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये अनेक आक्रमणांमुळे मंदिरं किंवा धार्मिक स्थळ हे पूर्णपणे उद्ध्वस्त केले गेले होते। ते सर्व धर्मस्थळ जे आपण म्हणतो 12 ज्योतिर्लिंग, 12 ज्योतिर्लिंगांचा जो जीर्णोद्धार आहे तो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी केला। 4 धाम यात्रा आपण म्हणतो, 4ही धामांचं जे जीर्णोद्धार आणि घाट बांधणे, आश्रमशाळा बांधणे, शिक्षणाच्या सुविधा करणे, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मंदिरांच्या ठिकाणी त्यांनी शाळा आणि शिकवण्याची सोय करून दिली, लोकांना राहण्याची सोय करून दिली, आश्रमशाळा वगैरे। त्याचबरोबर नदीवरील घाट जेणेकरून पुरामध्ये लोक वाहून जाणार नाहीत, पटकन बाहेर पडता येईल, अशा अनेक सुविधा त्यांनी केल्या। म्हणजे किती मोठा विचार त्या काळामध्ये अहिल्यादेवींनी केला आणि मोठं समाज सुधारणेचं काम त्यांनी केलं। म्हणजे मी तर म्हणेल की शिवाजी महाराजांनंतर जे काही संपूर्ण भारतामध्ये चांगल्या प्रकारचं काम केलं असेल, चांगलं राज्य केलं असेल ते अहिल्यादेवी आणि संपूर्ण जगामध्ये अशी कोणतीही स्त्री त्या काळात घडून आली म्हणजे निर्माण झाली नाही किंवा अशाच प्रकारचं काम कोणत्याही स्त्रीने किंवा कोणत्याही राजाने केलं नव्हतं। असं मोठं काम अहिल्यादेवींनी केलं। त्यामुळेच आपल्याला प्रत्येकाला अहिल्यादेवींचं